चुकूनही लावू नका या दिशेला घड्याळ आणि कॅलेंडर. आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला कितीतरी वस्तूंची आवश्यकता असते. या वस्तूंचा वापर करताना कळत-नकळत पुढे आपल्या हातून काही चुका होतात. वास्तुशास्त्रानुसार आपल्या आसपासच्या प्रत्येक वस्तूचा आपल्या जीवावर प्रभाव पडत असतो. प्रत्येक वस्तूचा आपल्या घरातील प्रत्येक सदस्यांशी संबंध असतो. तसेच प्रत्येक वस्तूचा चांगला व वाईट प्रभाव पडत असतो. प्रत्येक वस्तूतून सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रसार होत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घड्याळाचा आपल्या जीवावर कसा प्रभाव पडतो ते. कॅलेंडर घरात कोणत्या दिशेला लावावे? घड्याळ लावताना आपल्याला वास्तुशास्त्राची माहिती असणे आवश्यक आहे. जर घड्याळ योग्य दिशेला लागलं असेल तर त्याचे शुभ सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. तर घड्याळ जर चुकीच्या दिशेला लागलेले असेल तर याचे आपल्याला अशुभ आणि नकारात्मक परिणाम मिळतात. चला तर जाणून घेऊयात घड्याळाविषयी. घड्याळ कधीही भेट म्हणून अशा व्यक्तींना द्यावे ज्यांचा काळ चांगला चालला आहे. कारण आपण ज्यावेळी कोणाला घड्याळ देतो त्यावेळी बरोबर आपले भाग्यही देत असतो. अशा वेळी जर त्या व्यक्तीची वेळ वाईट असेल तर ती वेळ आपल्यावर येते व चांगले असेल तर त्याच्या भाग्य आपल्याला मिळते. म्हणून घड्याळ भेट म्हणून देताना घेताना ज्या व्यक्तींची वेळ चांगली असेल त्यांच्याकडून घ्यावे. शक्यतो भेट म्हणून घड्याळ घेणेही टाळावे. कारण आपण कितीही श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्तीला घड्याळ भेट म्हणून दिले किंवा घेतले तरीही जर ती व्यक्ती कर्जबाजारी असेल तर त्याचा परिणाम आपल्यावर होतो. घरात नेहमीच सुखसंपत्ती, धनसंपत्ती आणि आनंदात राहतो. यासाठी घड्याळ हे योग्य दिशेला असणे खूप आवश्यक आहे. दक्षिण भिंतीवर घड्याळ कधीही लावू नये. दक्षिणकडे टेबल असणे तर त्यावरही घड्याळ ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. भांडण, तंटे, वादविवाद, मानसिक टेन्शन, नुकसान हे सर्व घड्याळ दक्षिण दिशेला भिंतीवर असल्याने आपल्या जीवनात घडत असते. दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे. त्याचबरोबर पितरांची दिशा आहे. म्हणून जर या दिशेला घड्याळ लावले तर आपल्याला सतत त्या दिशेकडे बघावे लागते. म्हणजे आपण साक्षात मृत्यू आणि अधोगतीसारखे पाहत असतो. म्हणून जर आपल्याही घरात दक्षिण दिशेला घड्याळ असेल तर तिची दिशा त्वरित बदला. मग घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? घड्याळ लावण्यासाठी पूर्व दिशा खूप शुभ आहे. परंतु पूर्व दिशेला घड्याळ लावल्याने आपल्या कुंडलीत शनी आणि मंगळ दोन्हीही मजबूत होतात. जर मंगळ मजबूत झाला तर आपली प्रगती होते. घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते. परंतु घड्याळावर धूळ कधीही जमा होऊ देऊ नये. घड्याळ वरचे व नेहमी स्वच्छ करावे. उत्तर दिशा ही घड्याळ लावण्यासाठी शुभ मानली जाते. उत्तर दिशेला घड्याळ लावल्यास आपल्याला यश व प्रसिद्धी मिळते. उत्तर दिशेला घड्याळ लावल्यास आपल्याला यश व प्रसिद्धी मिळते. उत्तर दिशेला घड्याळ लावल्यास आपल्या कुंडलीतील शनी आणि राहू मजबूत होतात. आपल्या घरात जितके सदस्य असतील तितके प्रत्येकाच्या कुंडलीत ग्रह मजबूत होतात. पश्चिम दिशेला घड्याळ लावल्यानेही आपली प्रगती होत असते. आपल्या प्रगतीच्या वेगवेगळ्या संधी मिळत असतात. कमी कष्टात जास्त फळे मिळतात. परंतु घड्याळ ठेवताना कधीही कोणत्याही इलेक्ट्रिक वस्तूवर ठेवू नये. कारण हा खूप मोठा वास्तुदोष समजला जातो. तसेच दरवाजाच्या अगदी वरही घड्याळ लावू नये, कधीच लावू नये. असे म्हणतात की घरातून आत बाहेर करताना घड्याळावरील नकारात्मक ऊर्जा आपल्यावर पडते आणि आपले संपूर्ण जीवन नकारात्मकतेने भरून जाते. म्हणून कधीही चुकूनही घड्याळ दरवाजाच्या वर अगदी लावू नये. हे झाले तर घड्याळाचे कोठे लावावे आणि कोठे लावू नये याविषयी. आता तर आपण जाणून घेऊया काही विशेष बाबी. घड्याळ नेहमी वेळेवर असावे. घड्याळ कधीही मागे असू नये. 2-5 मिनिटे घड्याळ पुढे असेल तर काहीही हरकत नाही. परंतु घड्याळ जर मागे असेल तर आपणही मागे गोष्टीत पडत असतो. बंद पडलेले घड्याळ घरात कधीच ठेवू नये. कारण जर घड्याळ बंद असेल तर आपली प्रगतीही बंद पडते. आपले नुकसान होण्यास सुरुवात होते. म्हणून एक तर ते घड्याळ दुरुस्त करून किंवा टाकून द्यावे. परंतु बंद पडके घड्याळ घरात कधीच ठेवू नये. घड्याळ घेताना शक्यतो गोल आकाराचे घ्यावे. कशातही वाकड्या तिकड्या आकारात घड्याळ घेऊ नये. आता जाणून घेऊयात कॅलेंडरविषयी. सर्वात आधी घरातील जुने कॅलेंडर काढून टाकावे. हे खूप भाग्य आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर तसेच टांगत ठेवणे ही अशुभ मानले जाते. यामुळे आयुष्यात येणाऱ्या शुभ गोष्टी घडण्याची शक्यता कमी असल्याने सांगितले जाते. तसेच नवीन वर्षात नवीन गोष्टी करण्याची ऊर्जाही मिळत नाही. यामुळे जुन्या वर्षाचे कॅलेंडर घरात ठेवू नयेत. त्यामुळे वर्ष बदलले असेल कॅलेंडरही बदलायला काहीच हरकत नाही. वास्तुशास्त्र असे सांगते, आपण आपल्या घरातील कॅलेंडर ज्या ठिकाणी जागा रिकामी दिसली त्या ठिकाणी पटकन लावून मोकळे होतो. पण कधी असा विचार केला आहे का की घरात कॅलेंडर लावलेले कोणत्या दिशेला आहे, त्याचा योग्य दिशा कोणती आहे, वास्तुशास्त्रामध्ये कॅलेंडर कुठे लावावे याचेही काही नियम दिलेले आहेत. त्यानुसार आपण कॅलेंडर घरातील योग्य भिंतीला लावू शकतो. वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर व पश्चिम दिशेला किंवा पूर्व दिशेला कॅलेंडर लावणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेला कॅलेंडर ठेवल्याने
आपली प्रगती होत जाते. पूर्व दिशेचा स्वामी सूर्य आहे आणि सूर्यदेवतांची दिशा देखील पूर्व आहे. त्यामुळे या दिशेला कॅलेंडर लावणे खूप शुभ मानले जाते. यामुळे आपली घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता असते, असे वास्तुशास्त्रात मानले आहे. मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलेच आहे की घरातील घड्याळ किंवा कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे आणि कशा प्रकारे लावावे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला प्रोत्साहन देऊन पूर्ण व्हिडिओ पाहत जा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.